औदुंबर वृक्षाला वरदान. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, मी आपणास आज एक कथा सांगणार आहे. आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात. श्री तिरुमलदास शंकर भट्टाला सांगतात, बेटा, श्री महाविष्णू हिरण्यकशिपूचा संहार करण्यासाठी औदुंबराच्या स्तंभातून नरसिंह रूपाने प्रकट झाले व त्यांनी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले. प्रल्हाद राजा झाला. स्तंभाला पालवी फुटून त्याचा औदुंबर वृक्ष झाला. प्रल्हाद विस्मयचकित झाला व त्या वृक्षाची तो पूजा करू लागला. एकदा त्या औदुंबर वृक्षाखाली श्री दत्तात्रेयांनी ध्यानस्थ स्वरूपात प्रल्हादाला दर्शन दिले व त्याला ज्ञानबोध केला. प्रल्हादाचा द्वैतवादाकडे असलेला ओढा पाहून दत्तात्रेयाने त्याला आशीर्वाद दिला की कलियुगामध्ये यती वेशधारी होऊन तो द्वैत संप्रदायाचा प्रचार करून दीनदुबळ्यांचा उद्धार करेल. परमपवित्र औदुंबर वृक्ष मानवी रूपाने श्री दत्ताच्या चरणी शरण आला व त्याने वरदान मागितले. तेव्हा दत्त म्हणाले, प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपाने वास करीत राहणार. तुझ्या स्तंभातून नरसिंह रूपाने मी प्रकट झालो. या सर्व गोष्टींचा पैंग्य ब्राह्मणामध्ये उल्लेख आहे. देव आहे की नाही हा प्रश्न उद्भवताच आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी तसेच भक्तांच्या रक्षणासाठी अवतरित झालेला अवतार म्हणजेच नरसिंह स्वामी. त्याचप्रमाणे कलियुगामध्ये नास्तिक लोक देव आहेत की नाही असा कुतर्क करतील, तेव्हा मी देव आहे हे दाखवण्यासाठी नरसिंह सरस्वती नावाने अवतरणार आहे. तेव्हा शंकर भट्टाने श्री दत्तानंद स्वामींना विचारले, अहो, तुम्ही श्री पीठिकापूरमध्ये श्रीपादांचे दर्शन घेतले का? त्यांच्या बाललीला ऐकण्यासाठी मी फार उत्सुक आहे. श्री स्वामी म्हणाले, मी लहानपणापासून बोबडा होतो, त्यामुळे सर्वजण माझी अवहेलना करायचे. त्यात मला विचित्रच रोग झाला. वयाच्या 5व्या वर्षापासून माझी झपाट्याने वाढ होऊ लागली. एका वर्षात मी 10 वर्षाचा दिसू लागलो आणि 10व्या वर्षी 50 वर्षाचा दिसू लागलो. पीठिकापुरात नेहमी यज्ञ व्हायचे व त्या यज्ञाचे अध्वर्यू बापन्नाचार्य असायचे. ब्राह्मणांना व विद्वानांना बरीच संभावना व दक्षिणा मिळत असे. श्रीपादांची महिमागाथा ऐकल्यामुळे माझे वडील मला यज्ञाला घेऊन गेले. त्यावेळी श्रीपादांचे वय 6 वर्षाचे होते. यज्ञासाठी आवश्यक असलेले तूप गोळा केले होते व ते द्रुत सांभाळावे म्हणून एका ब्राह्मणाच्या स्वाधीन केले. पण तो लोभी होता. त्याने त्या द्रुतातील एक भाग गुपचूप आपल्या घरच्यासाठी काढून ठेवला व बाकीचे तूप यज्ञस्थळी पोहोचवले. यज्ञ जेव्हा प्रारंभ झाला, पण एवढे तूप शेवटपर्यंत पुरणार नाही हे यज्ञकर्त्यांना जाणवले. लगेचच तूप गोळा करणे कठीण होते. यज्ञात असे विघ्न येणे सर्वांनाच चिंताजनक वाटले. श्री बापन्नाचार्यांनी मात्र शांतपणे श्रीपादांकडे बघितले. तेव्हा श्रीपाद बोलू लागले, कोणीतरी माझ्या धनाचे अपहरण करून राज्याधिकार हाती घेण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्या नावाने पीठिकापूरमध्ये मोठा दरबार निर्माण होणार आहे. माझे धन अपहरण करणाऱ्यांना मी आत येऊ देईन, पण ते धन
घेऊन बाहेर येत असताना दरवाजाजवळ गुपचूप उभा राहून मोठ्या काठीने त्यांना मारीन. काही तिथल्या तिथे मरतील, काही जण माझे धन तिथेच सोडून पळून जातील. माझे धन अपहरण करणाऱ्यांकडे ज्येष्ठ पत्नी समवेत शनैश्वर निवास करेल, ही माझी आज्ञा आहे. श्रीपादांच्या बोलण्याचा अर्थ कुणाला कळेना. इतक्यात श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला जवळ बोलावले व ताडपत्रावरील पुढील मजकूर लिहायला सांगितला. माते गंगा माते, यज्ञ निर्वाहनासाठी द्रुत द्यावे. तुझी उधारी माझे आजोबा व्यंकटप्पय्या श्रेष्ठी चुकवतील, ही श्रीपादांची आज्ञा आहे. हा मजकूर लिहिलेले ताडपत्र श्रेष्ठींना दाखविले. श्रेष्ठीने होकार दिला. ते ताडपत्र घेऊन त्या वृद्ध ब्राह्मणांसोबत चौघेजण पादगया तीर्थाला गेले, म्हणजे गोदावरी काठी. लिहिलेले ताडपत्र प्रथम तीर्थराजात नदीमध्ये समर्पण केले व बरोबर नेलेल्या पात्रात पाणी भरून आणले. वेदमंत्राच्या घोषात ते पाणी घटनास्थळी आणले गेले. सगळ्यांसमोरच पाण्याचे द्रुत झाले. द्रुत म्हणजे तूप. यज्ञ समाप्त झाला. ठरल्याप्रमाणे श्रेष्ठींनी त्याच पात्रामध्ये तूप भरून पादगया तीर्थात समर्पण केले. द्रुत समर्पित करताना त्याचे पुन्हा पाणी झाले होते. माझ्या वडिलांनी श्रीपादांना माझ्या शारीरिक विकृतीविषयी सांगताच ते म्हणाले, थोडा वेळ थांब, तुझ्या मुलाचा रोगही मी ठीक करतो व बोबडेपणाही घालवतो. एका घराचे दहन करायचे आहे आणि त्यासाठी मुहूर्त निश्चित करायचा आहे. इतक्यात तो वृद्ध ब्राह्मण तेथे आला. द्रुत अपहरणामुळे आता आपले काय होईल याची त्याला चांगलीच भीती वाटत होती. केलेले कृत्य ते सर्व श्रीपादांना खरे खरे सांगून टाकावे व त्यांना शरण जावे म्हणून तो तेथे आला होता. श्रीपाद म्हणाले, आजोबा, तू मुहूर्त काढण्यात मोठा तरबेज आहेस. एक घर परशुरामाचे प्रीतिपात्र करायचे आहे, म्हणजे घराचे दहन करायचे आहे. त्याचा मुहूर्त काढून दे. गृहनिर्माण भूमिपूजन करण्यास मुहूर्त असतात, पण घर दहन करण्यास मुहूर्त लागत नाही. श्रीपाद म्हणतात, चोरी करण्यास व घर दहन करण्यास मुहूर्त का नसतात बरे? वृद्ध ब्राह्मण म्हणाला, तसले मुहूर्त मी ऐकले नाहीत. कुमुहूर्तासारख्या वर्जित वेळी अशा गोष्टी होत असतील. श्रीपाद म्हणतात, असे असेल तर आता तसली वर्जित वेळ आहे का? वृद्ध ब्राह्मण म्हणतो, हो, सध्या तशीच वेळ सुरू आहे. श्रीपाद म्हणतात, वा आजोबा, ही छान गोष्ट सांगितली. परमपवित्र अशा यज्ञासाठी गोळा केलेल्या धृताचे एका धूर्ताने अपहरण केले. त्यामुळे अग्निदेवतेची क्षुधा शांत झाली नाही. त्यामुळे धर्मानुसार मिळणाऱ्या धृतासकट तो ते घर दहन करून आनंदाने नाचत आहे व आपली क्षुधा भागवत आहे. श्रीपादांचे हे बोल ऐकताच त्या ब्राह्मणाचा चेहरा पांढरापटक झाला. थोड्याच वेळात त्याचे घर भस्मीभूत झाले. श्रीपादाने त्या वृद्ध ब्राह्मणाला आदेश दिला, भस्म झालेल्या घरातून भस्म घेऊन ये. श्रीपाद कृपा करून वरदान देण्यात जसे समर्थ आहेत, तसेच ते अवकृपेने सर्व काही नष्ट करण्यात पण ते समर्थ आहेत, हे ब्राह्मणाच्या लक्षात आले. आदेशाप्रमाणे त्याने भस्म गोळा करून आणले. ते भस्म पाण्याच्या पात्रात टाकून श्री दत्तानंद स्वामींना दिले. त्यांनी ते प्राशन केले. असे 3 दिवस केले. आम्ही बापन्नाचार्यांकडे अतिथी म्हणून थांबलो होतो. दत्तानंदांचा बोबडेपणा व विचित्र रोगही नाहीसा झाला होता.
मी स्वस्थ झालो. मी म्हणजे दत्तानंद स्वामी. श्रीपादांनी आपल्या दिव्य वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवून शक्तिपात केला. मी धन्य झालो. त्यानंतर श्रीपाद म्हणाले, अरे, आजपासून तू दत्तानंद म्हणून प्रसिद्ध होशील. गृहस्थाश्रम स्वीकारून प्रजेला धर्मबोध करून तरशील, असा आशीर्वाद दिल्यानंतर ते पुढे सांगू लागले. श्रीपाद स्वामी म्हणतात, दत्तानंद, तू व हा ब्राह्मण पूर्वजन्मामध्ये दोघे मित्र म्हणून व्यापार करायचे. व्यापारामध्ये खोट आल्यामुळे तुमच्यात वितुष्ट येऊन तुम्ही दोघेही एकमेकांना मारण्याचा प्रयत्न केला. एकदा तू या वृद्ध ब्राह्मणाच्या घरी बोलावून त्याला मोठ्या प्रेमाने खीर खाऊ घातलीस. त्या खिरीमध्ये तू विष टाकलेस. त्यामुळे तो वृद्ध ब्राह्मण मरण पावला. तुझ्या नकळत त्या म्हाताऱ्याने तुझ्या घराला आग लागेल अशी सोय करून ठेवली होती. त्यामुळे ते घर पेटले व भस्मीभूत झाले आणि तुझी बायको त्यात जळून खाक झाली. घर दग्ध झालेले पाहून तुला हृदयविकाराचा झटका येऊन तू मरण पावलास. तू विषप्रयोग केल्याने तुला हा विचित्र रोग जडला. मागच्या जन्मी या ब्राह्मणाने तुझे घर जाळल्यामुळे या जन्मी त्याचे घर जळले. या लीलेमुळे तुम्ही दोघेही कर्मबंधनातून मुक्त झाला आहात. श्रीपादांचा अनुग्रह प्राप्तीनंतर वृद्ध ब्राह्मण व दत्तानंद घरी आले. त्या वृद्ध ब्राह्मणास श्री नरसिंहवर्मांनी नवीन घर बांधून दिले. श्रीपादांच्या आत्मीयतेमुळे आम्हा दोघांच्या कर्मबंधनाचा विच्छेद झाला. अनंत काळपर्यंत आमचे कल्याण झाले. श्रीपादांची ही केवढी अगाध लीलाच. वृद्ध ब्राह्मणाला नवीन घर बांधून मिळाले व माझी विचित्र व्याधी व बोबडेपणा नाहीसा झाला. तात्पर्य: श्रोते हो, सद्गुरूंची अपार सेवा, अतूट भक्ती व निस्सीम प्रेम व नामस्मरण यामुळे सद्गुरू आपल्या भक्तांचे कल्याण करून त्यांना संसाराची योग्य दिशा मिळवून देतात. श्रोते हो, आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर लिहा, ही नम्र विनंती. श्रोते हो, आपण माझी कथा मनापासून ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो.